जय जय रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. परमपूज्य डॉक्टर काकांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुमाऊली हरिभक्तीपरायण सौ सविताताई जयंतराव खरवडे यांच्या मार्गदर्शनात गेली 6 वर्षे चातुर्मासाचा उत्सव सुरू आहे. अगदी 7-8 मंदिरापासून आज 100हून अधिक मंदिरे या कार्यक्रमात सहभागी झाली आहेत. या चातुर्मासाअंतर्गत दरवर्षी प्रवचनमालेचे आयोजन केले जाते. अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा आध्यात्मिक वक्त्यांच्या मधुर वाणीतून आपण प्रवचनांचा आनंद घेतला आहे. सध्याची परिस्थिती बघता ही प्रवचनमाला ऑनलाईन पद्धतीने YouTube या माध्यमातून घेतली जात आहे. या प्रवचनमालेचे आजचे हे 40वे पुष्प. आजचे आपले प्रवचनकार हरिभक्तीपरायण प्राध्यापक अभिजित महाराज हे आहेत. आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग असा आहे. अभंग क्रमांक 1512. आपुले आपण जाणावे स्वहित जेणे राहे चित्त समाधान. बहुरंगे माया असे विखुरली कुंठितची झाली होता बरी. पूजा ते बोला चित्ताच्या प्रकारी भाव विश्वंभरी समर्पावा. तुका म्हणे गेला फिटोनिया भेद मग होतो देव मनाचाची. ज्यामुळे आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होईल असे हित कशात आहे याचा आपणच विचार करावा. देवाची माया या जगात पुष्कळ प्रकारांनी पसरली आहे. त्यामुळे ती अनित्य अशुची दुःखरूप असलेले पदार्थ नित्य शुची सुखरूप आहेत असा भ्रम निर्माण करते. हे तिचे आपल्या बुद्धीवर झालेले आक्रमण थांबविणे, तो भ्रम नाहीसा करणे हाच पुरुषार्थ आहे. मौन धारण करून केवळ मनानेच विश्वंभराला अर्घ्य पद्यादी पूजाद्रव्य समर्पण करणे यालाच खरी पूजा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मनातील सर्व भेद नष्ट झाले आहेत तो स्वतः देवच होतो किंवा त्याचे मनच देवरूप होते. या अभंगावर आज हरिभक्तीपरायण प्राध्यापक अभिजित महाराज देशमुख हे आपल्याला हा अभंग समजावून देणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय असा. आदरणीय हरिभक्तीपरायण प्राध्यापक अभिजित महाराज देशमुख हे बुलढाणा इथे वास्तव्यात आहेत. त्यांचे शिक्षण BA संस्कृत, MA तत्वज्ञान, MA मराठी, नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. BEd केले असून सध्या संत वाङ्मयावर PhD करीत आहेत. त्यांचा थोडक्यात आध्यात्मिक परिचय असा की सध्या ते मॉडेल डिग्री कॉलेज येथे अध्यापनाचे कार्य करतात. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड आहे. ही आवड त्यांनी सत्संगाच्या माध्यमातून, प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून वृद्धिंगत केली. वयाच्या 21व्या वर्षापासून म्हणजे साधारण 15 वर्षापासूनच ते महाराष्ट्रात व बाहेर राज्यातही प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता व आध्यात्मिक ग्रंथातील विचारांचा प्रचार व प्रसाराचे कार्य करतात. त्यांच्या बाबतीत विशेष सांगावयाचे झाले तर ते वारकरी कीर्तन व नारदीय कीर्तन हे दोन्ही कीर्तन प्रकार प्रभावीपणे सादर करतात. संप्रदायाने ते वारकरी असले तरी कुठलाही सांप्रदायिक अभिनिवेश न ठेवता ते इतर संप्रदायाच्या कार्यातही सहभागी होतात. संत परंपरेतील आध्यात्मिक तत्ववेत्ते परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांचे ते अनुग्रहित असून श्रीगुरूंची विशेष कृपा त्यांनी प्राप्त केली आहे. श्रीगुरूंच्या सानिध्यात त्यांचा वेदांताचा अभ्यास झाला आहे. ते स्वतः संत साहित्यिक असून संत वाङ्मयावर भक्तियोग, सज्जनगड मासिक, चैतन्य ज्ञानपीठाचे विशेष अंक यातून त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षापासून ते भागवत कथा व रामकथेचे निरूपण करतात. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये मोठ्या स्वरूपात त्यांच्या कथांचे कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे वक्तृत्व
हे प्रभावी असून विवेचन अभ्यासपूर्ण व मार्मिक असते. आपण त्यांच्या वाणीतून आस्वाद घेणारच आहोत. खरे म्हणजे ते आपल्या परिवारातीलच असल्यामुळे त्यांचा परिचय सर्वांना आहेच, तरी कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून परिचय देण्याचा प्रयत्न आहे. असे आजचे आपले प्रवचनकार हरिभक्तीपरायण प्राध्यापक अभिजित महाराजांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी एक भजन होईल. जय जय रघुवीर समर्थ. टाळ बोलीची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलीची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. दरबारी आले रंक आणि राव, दरबारी आले रंक आणि राव, सारे करूप नाही भेदभाव, सारे करूप नाही भेदभाव. गाऊ नाचू सारे होनी संग, गाऊ नाचू सारे होनी संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. जनसेवे पायी कायाजी जवावी, जनसेवे पायी कायाजी जवावी, घाव सोसुनी या मनेरी जवावी, घाव सोसुनी या मनेरी जवावी. ताल देवनिया हो ताल देवनिया, बोलतो मृदंग ताल देवनिया, बोलतो मृदंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, एक एक खांब वारकरी होई, एक एक खांब वारकरी होई. कैलासाचा नाथ हा झाला पांडुरंग, कैलासाचा नाथ हा झाला पांडुरंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदुया श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता. नमो सद्गुरु तू कया ज्ञान द्वीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
सब संतन की जय. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी यांनी ज्या प्रवचन शिबिराच्या माध्यमातून सगळ्या भाविक भक्तांना, सगळ्या वारकरी मंडळींना, सगळ्या साधक वर्गाला एक श्रवणाची चांगली सोय निर्माण करून दिलेली आहे. अत्यंत चांगला हा उपक्रम. आणि या उपक्रमामध्ये प्रवचनाची सेवा माझ्या वाट्याला त्यांनी दिली. हे माझं मी परमभाग्य समजतो. कारण या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन जे आहे ते करण्याचा हा चांगला योग आलेला आहे. दुसऱ्या सत्रातली ही दुसऱ्या फेरीतली प्रवचनाची सेवा आहे. आणि या सेवेकरता जो अभंग या ठिकाणी निवडलेला आहे, आयोजकांनी मला दिलेला आहे, तो असा आहे. आपुले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान, बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. कुंठितची होती झाली होता बरी. पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी, भाव विश्वंभरी समर्पावा. तुका म्हणे गेला फिटोन या भेद, मग होतो देव मनाची. असा हा अभंग आहे. अभंगाचा सरळ भावार्थ जो आहे महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलेला आहे तो आपल्याला वाचून दाखवतो. ज्यामुळे आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होईल असे हित कशात आहे याचा आपणच विचार करावा. देवाची माया या जगात पुष्कळ प्रकारांनी पसरली आहे. त्यामुळे ती अनित्य, अशुची, दुःखरूप असलेले पदार्थ नित्य, शुची, सुखरूप आहेत असा भ्रम निर्माण करते. हे तिचे आपल्या बुद्धीवर झालेले आक्रमण थांबवणे, हा भ्रम नाहीसा करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. मौन धारण करून केवळ मनानेच विश्वंभराला अर्घ्य, पाद्य आदी पूजाद्रव्य समर्पण करणे यालाच खरी पूजा म्हटले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मनातील सर्व भेद नष्ट झाले आहेत तो स्वतः देवच होतो किंवा त्याचे मनच हे देवरूप होऊन जाते. अशा पद्धतीचा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून मनुष्य प्राण्याला या ठिकाणी उपदेश केलेला आहे. कशाचा उपदेश केलेला आहे संतांनी, तुकाराम महाराजांनी? द आपुले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान. थोडा अभंगाच्या चिंतनाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याच्या अगोदर थोडे पार्श्वभूमी जी आहे ही जाणून घेणं गरजेचं आहे की उपदेशाचा अधिकार हा कोणाला आहे. कारण संत उपदेश करत असतात हे आपण पाहतो. मुख्यतः संतांनी वेगवेगळ्या अभंगाच्या माध्यमातून, त्यांच्या वाङ्मयाच्या माध्यमातून, त्यांच्या प्रवचन कीर्तनांच्या माध्यमातून या जीवाला उपदेश केलेला आहे. मनुष्य मात्रांना उपदेश केलेला आहे. मग हा उपदेशाचा अधिकार त्यांना का प्राप्त झाला, ते का उपदेश करतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. आता ईश्वराला उपदेशाचा अधिकार आहे की नाही हाही महत्वाचा प्रश्न आहे. आता ईश्वराला उपदेश करण्याचा अधिकार आहे की नाही हे सांगता येत नाही, हे माहीत नाही. पण संतांना मात्र तो आहे, निश्चित सांगता येतो. आपण म्हणाल की ईश्वराने उपदेश केलेला आहे. आता साक्षात भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला उपदेश करतात रणांगणावरती. 18 अध्याय एकूण गीतेचे 700 श्लोक आहे. त्या माध्यमातून भगवंतांनी कर्मयोग असेल, त्या ठिकाणी आत्मसंयम योग असेल, भक्ती योग असेल, वेगवेगळ्या माध्यमातून कर्मसन्यास योग असेल,
ज्ञानकर्म संन्यास योग असेल, भगवंतांनी उपदेश केलेला आहे अर्जुनाला. आता हे लक्षात घेण्यासारखं या ठिकाणी की गीतेमध्ये जरी भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे, तरी भगवंताची भूमिका ही जी आहे त्या ठिकाणी ती गुरूंची भूमिका आहे, आणि अर्जुनाने स्वीकारलेली भूमिका ही त्या ठिकाणी शिष्याची भूमिका आहे. कारण शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, स्वतः शिष्याच्या भूमिकेमध्ये अर्जुन आहे. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची होय देवगुरु. आता तो भगवंतच गुरु रूपाने येतो वगैरे हा चिंतनाचा भाग आहे, परंतु इथे भगवंत जरी गुरु रूपाने उपदेश करायला आला असला तेथे, तरी हे अर्जुनाने मात्र भगवंताला गुरु म्हणून त्या ठिकाणी मानून आणि उपदेश स्वीकारलेला आहे. म्हणून भगवंतांनी गुरुच्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिकेतनं उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश का संतांना करण्याचा अधिकार आहे? भगवंताला आहे असं म्हणता येत नाही आणि तो करतो असं म्हणता काय येत नाही. कारण या ठिकाणी एक असं गृहीत धरा तुम्ही की एक युक्तिवाद की जो खोटं बोलतो त्याला उपदेशाचा अधिकार नसतो, त्याला उपदेशाचा अधिकार नसतो. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातनं इतकं त्या तत्वज्ञान मांडलं, साधकांना उपदेश केला, यच्च यावत जीवांना. काय घडू शकलं? माऊली म्हणते माझ्या सत्यवादाचे तप बहुत केले कोट्यानुकल्प, की माझ्या सत्यवादाचं तप पण किती कल्प तर ते मला सुद्धा आठवत नाही की मी इतक्या माझ्या अनंत कल्पांच्या आयुष्यामध्ये एकदा सुद्धा खोटं बोललेलो नाही, असं माऊली स्वतः म्हणतात. स्वतःचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतात ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या माध्यमातनं. आणि म्हणून माऊलींना अधिकार प्राप्त झाला. भगवंताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भगवंत इतका तर खोटं बोलणारा दुसरा कोणी नाही. भगवंत कोणाशी नाही खोटे बोलले. भगवंत गोपिकांशी खोटे बोलले, राधिकेशी खोटे बोलले, स्वतःच्या आईबापाशी सुद्धा खोटे बोलले, स्वतःच्या सवंगड्यांशी सुद्धा खोटे बोलले, कोणाशी खोटे बोलले नाही. आता यात असं आहे, आता भगवंत खोटे बोलले असा हा आरोप करणं हे काही आपण त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही. कारण भगवंतच असं त्या ठिकाणी म्हणतात स्वतः की मी फक्त बोलतो, परंतु जग त्याला खरं मानतं, त्याला मी काय करणार. म्हणून भगवंत खरंही बोलत नाही, भगवंताचं बोलणं त्या ठिकाणी खोटं सुद्धा नाही. भगवंत फक्त बोलत असतात, पण जग त्याला खरं खोटं मानतं. हा या जो आहे हा भगवंताचा दोष नसून त्या ठिकाणी आपला दोष आहे. कारण ज्या ठिकाणी दोष जो आहे हा मनुष्याचा असतो, जर त्याच्या ठिकाणी दोष असता तर तो त्याला भगवंत कशाला लोकांनी म्हटलं असतं. अशी सगळी गंमत आहे. परंतु पहा दुसरा असा युक्तिवाद आहे याच्यामध्ये की ज्याला जगाच्या कल्याणाची तळमळ आहे तोच उपदेश करू शकतो. मग आता जगाच्या कल्याणाची तळमळ ही भगवंताच्या ठिकाणी आहे का? तर असं चिंतन करत असताना असा प्रश्न समोर येऊ शकतो की मग भगवंतांनी अवतार त्याच्याच करता घेतलेले आहेत ना हो. कशा करता घेतले? 3 कारणाकरता अवतार भगवंतांनी घेतलेला आहे, 3 कार्य करण्याकरता. की काय? सज्जनांचं रक्षण, दुर्जनांचं निर्दालन आणि त्या ठिकाणी धर्माचं रक्षण, या कारणाकरता. कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचं निर्दालन आणि धर्माची संस्थापना करणं याकरता भगवंताचा अवतार आहे. मग आता तुमच्या आमच्यासाठी तुकाराम महाराज जसं उपदेश करतात तसा उपदेश भगवंताचा हा तुमच्या माझ्याकरता आहे का हा प्रश्न येतो. भगवंत आमच्याकरता येतो का? कारण भगवंत सज्जनांकरता अवतार घेतो, भगवंत दुर्जनांकरता अवतार घेत असतो. मग आता हे आपण तपासून पाहायचं, आपण सज्जन आहोत की आपण दुर्जन आहोत.
आता गंमत याच्यामध्ये अशी आहे की आपण सज्जन आहोत असंही आपल्याला धड म्हणता येत नाही आणि आपण दुर्जन आहोत असंही आपल्याला धड म्हणता येत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण वारीला येतो, आपण मंदिरात जातो, आपण प्रवचन कीर्तन ऐकतो म्हणून आपण सज्जन आहोत असं आपल्याला वाटत असेल तर कीर्तनात आल्यानंतर कीर्तन ऐकता ऐकता, प्रवचन ऐकता ऐकता त्या ठिकाणी आपल्याला झोप आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपल्या अंगी तमोगुण सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि तो तमोगुण त्या ठिकाणी उफाळून येतो आणि म्हणून पूर्णपणाने आपण सज्जन आहोत, साधू आहोत असं आपल्याला म्हणता येत नाही. अनेक जण वारीला येतात, मग वारीला येतात, विठ्ठलाचं दर्शन घेतात, प्रवचन कीर्तन करतात, नगर प्रदक्षिणा करतात, धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात, दान धर्म करतात. मग हे सगळे त्या ठिकाणी आपल्याला सज्जनच म्हणावं लागेल त्यांना. पण असं जरी असलं तरीही आपलं वय नियमानुसार पूर्ण झालेलं नसताना सुद्धा खोटे दाखले काढून एसटीचं अर्ध तिकीटची सवलत घेऊन पंढरपूरला येणाऱ्यांची संख्या काय कमी आहे का? मग केवळ कीर्तन प्रवचन ऐकतात म्हणून सज्जन म्हणावं तर या ठिकाणी नियमात बसत नसताना सुद्धा अर्ध्या तिकिटाचा फायदा घेऊन पंढरपुरात जर येत असतील तर त्या ठिकाणी थोडा दुर्जनपणा आहेच. म्हणून आम्ही सज्जनाच्याही व्याख्येत बसत नाही, आम्ही दुर्जनांच्याही व्याख्येत बसत नाही. तर सज्जन आणि दुर्जन यांच्यामध्ये कुठेतरी आमची अवस्था आहे आणि अशा पद्धतीने आम्ही धड सज्जनही नाही आणि आम्ही धड दुर्जनही नाही. म्हणून भगवंताचा अवतार आमच्यासाठी नाही. मग आमच्यासाठी जर अवतार नसेल तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी देवाच्या अंतःकरणामध्ये कल्याणाची तळमळ आहे असं म्हणता येईल का? पहा चिंतन करून थोडं. म्हणून संतांच्या अंतःकरणामध्ये मात्र ती तळमळ असते. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रीती. संतांच्या बाबतीत अनेक आपल्याला प्रमाण देता येतील अभंगांचे. संतांच्या अंतःकरणामध्ये जगाच्या कल्याणाची तळमळ आहे म्हणून संतांना उपदेशाचा अधिकार आहे. दुसरं, ज्याला उपदेश करायचा आहे त्यालाच तो अधिकार आहे उपदेशाचा की ज्याला जगाच्या कल्याणाचा मार्ग माहिती आहे. असा प्रश्न निर्माण होतो की भगवंताला आमच्या कल्याणाचा मार्ग माहीत आहे का? आता परमात्मा हा एकमेव असल्यामुळे जग हे भिन्नतेने त्याच्यापासून नाहीच आहे. स्वभिन्न असत भगवंताला दुसरं काहीच नाही, मग त्याच्या लेखी जगच नाही. तर मग जगाच्या कल्याणाचा मार्ग परमात्म्याच्या ठिकाणी असणं, त्याला माहीत असणं, हे वेदांताचं जर अशा प्रक्रियेचं चिंतन केलं, विचार घेतला तर त्याला शक्यच नाही. परंतु संत महात्मे मात्र काय आहे की स्वतः त्या ठिकाणी साधना करून मुक्त झाले, त्यांनी स्वतःचं कल्याण करून घेतलं म्हणून त्यांना स्वतःच्या कल्याणाचा मार्ग दावून या गेले. दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. मग त्यांना तो मार्ग माहिती आहे संतांना, म्हणून संतांना उपदेशाचा अधिकार आहे. आणि हे भगवंतांनी सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सत उभयोरपी दृष्टोंतस्तनयो तत्वदर्शीभिः. की कोणाला अधिकार आहे उपदेश करण्याचा तर तत्वदर्शी जे आहेत. मग असे तत्वदर्शी कोण आहे तर संत महात्मे, त्यांना उपदेशाचा अधिकार आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. कोणाला विचारा म्हणतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. की जे तत्वज्ञ संत या देहरूपी उपाधीच्या मागे, जगरूपी उपाधीच्या मागे असलेलं अधिष्ठान रूप जे परमात्म तत्व, त्या परमात्म तत्वाला जाणतात, त्या भगवंताला जाणतात, अशा संतांना जाऊन विचारा, ते तुम्हाला मार्ग सांगतील. मार्ग दावून या गेले दयानिधी संत ते, अशा रीतीने
हा उपदेशाचा अधिकार कोणाला सांगितलेला आहे तर तो संतांना दिलेला आहे स्वतः. आणि म्हणून संत उपदेश करतात. म्हणून जगाला उपदेश करण्याचा अधिकार एक तर संतांना आहे, दुसरा अधिकार जर कोणाला असेल तर तो वेदाला आहे. कारण वेदो धर्म खिल मूलम असं म्हटलेलं आहे. धर्माचं मूळ खऱ्या अर्थाने जर काय असेल तर ते वेद आहेत. यस्य निश्वासितम वेद, हे जरी खरं असलं श्रुतिवाक्य की त्या परमात्म्याचे निश्वास म्हणजे त्या ठिकाणी वेद आहे, हे जरी खरं असलं तरी ईश्वराला जो अवतार नाही तो उपदेश करण्याचा अधिकार हा खऱ्या अर्थाने वेदांना आहे. म्हणून माऊली म्हणते की जे अहितापासूनही काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. की श्रुतीसारखी दुसरी माऊली नाही. कारण ती काय करते की अहितापासून आमचं रक्षण करते आणि आम्हाला हिताचा मार्ग या ठिकाणी दाखवते. आता श्रुती आहे, उपनिषद आहे, स्मृती ग्रंथ आहे, वेदवाङ्मय आहे. हे संस्कृत भाषेमध्ये आहे, सगळ्यांना समजतच अशा पद्धतीचं नाही. परंतु वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरांनी वाहवा भार माथा, वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधला, विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. नेमका अर्थ वेदांचा जो आहे, उपदेश जो आहे तो संतांनी प्राकृतात आणला आणि आपल्या पुढे मांडला. म्हणून वेदांना उपदेशाचा अधिकार तर आहे, परंतु संतांना सुद्धा तो अधिकार आहे. कारण माऊलीचं दुसरं प्रमाण असं आहे या ठिकाणी की परी श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, काढून या जगा देत वडील जे. आम्हाला हे अर्थ काढून देतात बाबा, वेदाचे उपनिषदाचे साध्या सोप्या शब्दामध्ये आम्हाला उपदेश करतात. आणि म्हणून हे जे काही संत मंडळी आहे यांना खऱ्या अर्थाने हा उपदेशाचा अधिकार आहे असा या ठिकाणी तुकाराम महाराजांचा हा अभिप्राय की अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यासी तेची देऊ. आता कधी संत हे उपदेश जो करतात हा कधी अधिकारवाणीनं करतात. कसं करतात? अधिकारवाणीनं करतात. कधी कधी विनयानं करतात, कधी कधी कौतुकानं करतात, कधी कधी शिव्या देऊन सुद्धा करतात. वेगवेगळ्या पद्धतीने संतांनी उपदेश केलेला आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये पाहायला मिळतो. वेगवेगळ्या पद्धतीने उपदेश केलेला आहे. कधी विनयानं करतात, कशा रीतीने? कर जोडवून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. की कर जोडून तुम्हाला विनवणी करतो की तुम्ही हात जोडून वासुदेव वासुदेव म्हणा, अशा रीतीने सांगतात. कधी कधी कौतुकानं सांगतात की घेई घेई माझे वाचे, गोड गोड नाम विठोबाचे, कौतुकानं सुद्धा सांगतात. कधी कधी अधिकारानं सांगतात, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यासी तेची देऊ. आणि कधी कधी शिव्या देऊन सुद्धा उपदेश करायला ते संत मागे पुढे पाहत नाही. आता आपण गाथेचं पारायण करतोय, ज्या शिव्या कधी कानावर पडलेल्या नसतील अशा शिव्यांचा उल्लेख तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून केलेला आहे. त्या शिव्यांना सुद्धा तुकाराम महाराजांच्या मुखातून आल्यामुळे पंचम म्हणजे वेद म्हटल्या जातं ना गाथेला, इतक्या शिव्या असून सुद्धा मग त्याला अधिकार प्राप्त झाला. कारण संतांच्या मुखातल्या शिव्या आहे, त्यांचा अधिकार आहे आपल्याला शिव्या देण्याचा. कारण आपण ऐकत नाही म्हणून त्या ठिकाणी संतांचं काही वेळेस काय आहे त्या ठिकाणी जो आहे तर क्रोध अनावर होतो का? आता संतांना क्रोध येतो का? आता त्यांचा खरोखर आतून आलेला क्रोध आहे की आणलेला क्रोध आहे, विचाराचा भाग आहे. पण अंतःकरणामध्ये जनसामान्यांची तळमळ त्यांच्या कल्याणाची संतांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं ते एखाद्या शिव्या द्यायलाही मागे पुढे पाहत नाही. तुकाराम महाराज त्या बाबतीत प्रसिद्धच आहे. एक प्रमाण सांगून देतो. महाराज उपदेश करून करून थकले. एकदा चांगल्या भाषेत सांगितलं की सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध कारण, तरी लोक ऐकत नाही. तर शेवटी म्हणून गेले, किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. एकनाथ महाराजही म्हणतात, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी अरे मुड. हा अधिकार त्यांचा आहे, तो काही आमचा नाही. पण मी त्यांचं प्रमाण सांगितलं. म्हणजे कधी विनयानं, कधी कौतुकानं, कधी
अधिकारानं कधी प्रेमानं संतांनी उपदेश केलेला आहे, तर कधी कधी शिव्या देऊन सुद्धा उपदेश करायला संत मागे पुढे पाहत नाही. अशा रीतीने संत जर मानवी कल्याणाची तळमळ मनामध्ये ठेवून उपदेश करत असतील, तर हे नेमकं मानवी कल्याण आहे तरी काय? नेमका या कल्याणाचा अर्थ काय होतो? हे कल्याण कशामध्ये सामावलेलं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर मानवी जीवन हे खऱ्या अर्थाने तृप्त होणं, परिपूर्ण होणं, ते आनंदमय होणं, ते निर्भय होणं, ते स्वस्थ होणं, अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने जर ते होत असेल तर त्या ठिकाणी कल्याण आहे. अशा पद्धतीचा उपदेश म्हणजे मानवी जीवन तृप्त होण्याच्या दृष्टिकोनातून, मानवी जीवन निर्भय होण्याच्या दृष्टिकोनातून, ते स्वस्थ होण्याच्या दृष्टिकोनातून, ते आनंदमय होण्याच्या दृष्टिकोनातून संत उपदेश करत असतात. आणि अशा रीतीने या ठिकाणी उपदेश केलेला आहे तुकाराम महाराजांनी की आपुला आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान. की जेणे राहे चित्त समाधान, ज्या माध्यमातून चित्ताचं समाधान हे खऱ्या अर्थाने कायम राहील, अशा पद्धतीचं स्वहित जे आहे आपलं हे जीवानी साधलं पाहिजे. आपले आपण जाणावे स्वहित. आता आपल्याला आपलं स्वहित कळत नाही का? आपल्याला आपलं स्वहित कळत नाही अशातला भाग नाही. कळतं, पण ते कुठपर्यंत कळतं? ते व्यवहारापुरतं कळतं आपल्याला आपलं हित कशामध्ये आहे. मग त्या हित म्हणजे त्या स्वहिताच्या विचारामुळे आपला फायदा कुठं होतो? तो व्यवहारापुरता होतो, संसारापुरता होतो आपला फायदा. बरोबर आहे ना? म्हणजे कुठे एखाद्या योजनेचा मला लाभ मिळत असेल, मग काही कागदपत्र गोळा करून कशा रीतीने त्यात मग थोडं खरं खोटं सगळं या पद्धतीने सगळं जुळून आणून कशा रीतीने फायदा घ्यायचा. मग अशा पद्धतीचं हे मनुष्याला चांगल्या पद्धतीने जमतं. आपल्या शेतामध्ये नुकसान झालेलं नाही, शेजारच्या शेतामध्ये झालेलं आहे. पाहणी करायला साहेब आले, मग त्यांना शेजारच्या शेतामध्ये घेऊन जायचं, तिथले फोटो टाकायला लावायचे. आपल्या शेतात मात्र काही नुकसान झालेलं नसतं, पण तरीही त्या ठिकाणी नुकसान भरपाई वगैरे जे सरकारची मदत आहे ती मिळवून घ्यायची. ग्रामीण भागामध्ये प्रकार सर्रास चालतात. आता आपणही काय करतो? आपलं अंगण काही वेळ झाडतो, दुसऱ्याच्या अंगणामध्ये कचरा लोटून देतो. मग आपल्याला हे आपलं हित बरोबर कळतं की आपल्या घराच्या समोरचा परिसर स्वच्छ राहायला पाहिजे. मग दुसऱ्याच्या अंगणामध्ये कचरा झाला तर फार काय बिघडलं? नेहमी सांगत असतो मी की एक गृहिणी गावाला गेलेली होती, गावाहून परत आली, घरामध्ये काही भाजी नव्हती आणि भाजी नसल्यामुळे आता शेजारच्या घरून तिने बटाटे आणले. आता बटाटे आणले शेजारच्या घरून आणि परत देण्याची जेव्हा वेळ आली तर आणताना मोठे पाहून आणलेले होते, पण परत देताना का मग 4 बटाटे जर मोठे आपण आणले शेजारच्या घरून उसने, तर मग देताना थोडे आपल्या इथले जर लहान आहे तर 6 बटाटे दिलं तर काय फरक होतो? 2 शिल्लक जर दिले तर नाही. पण आणताना बटाटे जे आहे ते शेजारणीकडनं मोठे पाहून आणायचे, देताना लहान दिल्याशिवाय राहायचे नाही. आपुले आपण जाणावे स्वहित. आपले आपण जाणं हे स्वहित आहे. आपल्याला व्यवहारामध्ये चांगलं जमतं, पण त्यांनी चित्त समाधान राहतं का? ज्यांनी चित्त समाधानी राहत नाही. कारण मी शेजाराच्या अंगणामध्ये जर कचरा लोटलेला असेल, माझं अंगण झाडून, तर तो कधी भांडण करेल, कदाचित मला शिव्या देईल का, सारखी मनामध्ये रुखरुख राहते. आपण आणलेले वस्तू योग्य पद्धतीने दुसऱ्याला जर परत करू शकलो नाही तर अंतःकरणामध्ये समाधान राहत नाही. कायम मनामध्ये ती खंत राहते की मी आणताना त्या ठिकाणाहून मोठे बटाटे आणले, परंतु देताना जास्ती त्यांना दिले नाही, उलट कमीच दिले. मग आपुले आपण जाणावे स्वहित. स्वहित कळलं मला, व्यवहारातलं संसारातलं स्वहित कळलं, माझ्या स्वार्थापुरतं माझं हित कळलं, परंतु त्याचा परिणाम चित्ताचं समाधान आपल्याला प्राप्त झाला का? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारून या ठिकाणी घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीच्या व्यवहारातल्या स्वहिताच्या या सगळ्या त्याला म्हणता येईल की व्यवहारातल्या या स्वहिताच्या जे काही मार्ग आहेत आपले स्वहित साधण्याचे, तर याने चित्ताचं समाधान होत नाही.
नाही होत त्यांनी समाधान. कारण समाधान आणि व्यवहार याचं म्हणजे संगती कशी काय लावावी हा प्रश्न माझ्या समोर आहे. कारण माझं असं स्पष्ट मत आहे की काही काही शब्द जे आहे ना हे परमार्थातच शोभून दिसतात. जसं समाधान हा शब्द परमार्थातच शोभून दिसतो, हा प्रपंचात शोभून दिसत नाही. निंदा, नालस्ती, चोरी, चहाडी हे या पद्धतीचे शब्द आहे ना महाराज, हे प्रपंचामध्ये शोभून दिसणारे शब्द आहे, संसारातच शोभून दिसणारे शब्द आहे. याला परमार्थामध्ये यत्किंचित स्थान नाही. अगदी त्या पद्धतीने समाधान हा शब्द केवळ परमार्थामध्ये शोभून दिसणारा आहे. म्हणून जिथे जिथे समाधान हा शब्द आहे त्या ठिकाणी त्याचा संबंध हा चित्ताशीच जोडल्या गेलेला आहे, अंतःकरणाच्या स्थितीशी जोडल्या गेलेला आहे. तुम्ही पहा, जेणे राये समाधान त्याची देवाचे भजन, झाले समाधान तुमचे देखिल्या चरण, आता उठावेसे मनाचा संबंध आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधानाचा संबंध कशाशी आहे? या ठिकाणी चित्ताशी आहे. मग जिथे जिथे समाधान हा शब्द वापरलेला आहे त्या ठिकाणी त्याचा संबंध एक तर मनाशी आहे, एक तर चित्ताशी तरी आहे. याचं कारण असं आहे की समाधान ही चित्ताची एक अवस्था आहे, ही एक मनाची अवस्था आहे. योगशास्त्रामध्ये या चित्ताच्या अवस्थेचा अत्यंत सूक्ष्मतेने आणि वेगवेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे. आता चित्तवृत्ती निरोध हा अशा पद्धतीचा आता योगाची केलेली व्याख्या आहे. ही व्याख्या वगैरे हे सगळं आहेच आहे, परंतु योगसूत्रामध्ये अशा पद्धतीने चित्ताचे प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले की शुद्ध चित्त, स्वस्थ चित्त, विक्षिप्त चित्त, स्वस्थ चित्त, वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे. आणि तद अनुषंगाने चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था सुद्धा योगशास्त्रकारांनी सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये पहिली सांगितलेली आहे प्रेप्सा, दुसरी सांगितलेली आहे जिव्हासा, तिसरा आहे जिज्ञासा, चौथी आहे चिकित्सा, पाचवा आहे शोक, सहावा आहे भय आणि सातवं सांगितलेलं आहे अतृप्तता. आता प्रेप्सा म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की काहीतरी मिळवावं अशी इच्छा, त्याला प्रेप्सा म्हटलेलं आहे. चित्ताच्या अवस्थेला कशाचा तरी त्याग करावा वाटणं त्याला जिव्हासा म्हटलेलं आहे. ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, काहीतरी जाणावंसं वाटणं त्याला जिज्ञासा म्हटलेलं आहे. काहीतरी करावंसं वाटणं त्याला चिकित्सा म्हटलेलं आहे. आपल्याला प्राप्त असलेल्या अवस्थेमध्ये चित्त उद्विग्न होणं याला शोक असं म्हटलेलं आहे. तर भावी काळाच्या विचारामध्ये मन चलबिचल होणं याला भय असं म्हटलेलं आहे. आता या सहाही अवस्थाचा आपल्याला सध्या तरी मी विचार करणार नाही, तो तसा अभंगामध्ये संलग्नित नाही, परंतु सातवं त्या ठिकाणी महाराजाची चित्ताची अवस्था सांगितलेली आहे की अतृप्तता, की कितीही मिळालं, काहीही मिळालं तरी मनाचं समाधान न होणं, ही जी अवस्था आहे महाराज मनाची आणि चित्ताची, त्याला अतृप्तता असं म्हटलेलं आहे. आणि ही अतृप्तता प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे, मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं त्याला समाधान प्राप्त होत नाही. कारण सगळ्यांनाच अतृप्ती आहे. मला असं वाटतं की समाधान नावाच्या मनुष्याला तरी समाधान जीवनामध्ये प्राप्त होतं का महाराज? खरा प्रश्न आहे. म्हणजे समाधान ज्याचं नाव आहे त्या मनुष्याला सुद्धा समाधान जीवनामध्ये प्राप्त होईल की नाही हे सांगता येत नाही. राजा असो, रंक असो, राजकारणी असो, आमदार असो, खासदार असो की भिकारी असो, प्रत्येकाचं त्या ठिकाणी जीवन हे अतृप्त आहे, त्याला समाधान जीवनामध्ये आहेच असं म्हणता येत नाही. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, ही पंचदशीकारांची जी भाषा आहे महाराज ती त्यांनाच शोभून दिसते. पंचदशीकारांचं म्हणणं आहे कर्तव्यम न विद्यते, काम नाही, काम नाही, झालो पाही रिकाम आहे. तुकाराम महाराजांनी म्हणावं कर्तव्यम न विद्यते, हे पंचदशीकारांनी म्हणावं.
ते त्यांना शोभून दिसतं. पण आपण जर जगाचा आढावा घेतला आणि ही सगळी परिस्थिती पाहिले तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विषय भोगण्याची इच्छाही आहे आणि त्या ठिकाणी कितीही मिळालं आणि काहीही मिळालं तरी या जीवाची तृप्तता होतेच असं म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? कारण असं आहे की जो ग्रामपंचायतचा सरपंच आहे त्याला असं वाटतं की मी पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे. पुढे त्याला वाटतं जिल्हा परिषदेचा मी अध्यक्ष झाला पाहिजे. मी आमदार झालो तर बरं होईल. आमदार झाल्यावर वाटतं त्याला की मला कॅबिनेटचं मंत्रीपद मिळालं तर चांगलं आहे. कॅबिनेटचा मंत्री झाला, काही वर्ष राहिला तर नंतर त्याला वाटतं मी मुख्यमंत्री झालं पाहिजे. अशा पद्धतीने ही इच्छा जी आहे ही सतत वाढत जाणारी आहे. हे अतृप्त मनाचं लक्षण आहे ना. असं अतृप्त मन जर असेल तर त्या ठिकाणी कशा रीतीने समाधान राहणार आहे? समाधान राहणं हे त्या ठिकाणी शक्य नाही महाराज. आमच्या भागातले एक उमेदवार निवडून आले, खासदार झाले. माझा त्यांचा परिचय होता म्हणून मी बुके घेऊन गेलो, त्यांना दिला आणि त्यांचं स्वागत केलं. तर ते मी विचारलं काय म्हणता साहेब, कस काय, बरं आहे ना, निवडून आले, आता तुम्हाला समाधान असेल. ते म्हणाले अहो काय येरती माईके दुःखाची जनिती. मी म्हटलं बाप रे खासदार साहेब तुम्ही असं म्हणावं येरती माईके दुःखाची जनिती. हो म्हणे महाराज त्याला काय करणार. म्हटलं असं काय झालं, आता निवडून आले ना तुम्ही खासदार म्हणून. नाही म्हणाले खासदार म्हणून जरी मी निवडून आलो तरी मला असं खातं मिळालं की मला काहीच खाता येत नाही. म्हणजे सांगा समाधान आहे का हो? समाधान नाही. मग अशा रीतीने भोगी काम वाडे माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये. तुकाराम महाराज म्हणतात की विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. इंधनामध्ये जसं लाकूड जे आहे हे अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये घालावं तितका अग्नी तो भडकणारच आहे, त्या ठिकाणी विझत नाही. अशा पद्धतीचं सगळं जे काही आहे महाराज ते हे जीवाच्या ठिकाणी असणारी इच्छा आहे. हे जीवाच्या ठिकाणी असलेला हा काम आहे आणि याची तृप्तता नाही हो. किती विषय भोगले तरी विषय सेविता कोण तृप्त झाला. आणि जोपर्यंत तृप्तता नाही महाराज तोपर्यंत अंतःकरणाचं समाधान नाही. म्हणजे तृप्ततेचा संबंध समाधानाशी आहे. जोपर्यंत अंतःकरण मन चित्त अतृप्त आहे तोपर्यंत या जीवाला समाधान भेटणं हे शक्य नाही. पण थोडा विचार करणं गरजेचं आहे की चित्त समाधानी जर असेल तर खऱ्या अर्थाने माणसाला समाधान प्राप्त होत असतं असं जर शास्त्रकार सांगतात. तर हे शास्त्रकारांचं सांगणं जे आहे हे पडताळून घेतलं पाहिजे. कारण तुम्ही पहा चित्त जर स्वस्थ असेल, चित्तम प्रसन्नम भुवनम प्रसन्नम, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. काय सांगितलं असं की आपलं चित्त प्रसन्न असेल तर भुवनम प्रसन्नम, जग प्रसन्न दिसेल. आपलं चित्त जर प्रसन्न नसेल तर आपल्याला काहीही प्रसन्न दिसणार नाही. कितीही भोगाची विषयांची अनुकूलता जर असेल पण चित्त अस्वस्थ असेल तर ते अनुकूल असलेले जे काही भोग आहे हे महाराज त्या ठिकाणी प्रतिकूल ठरत असतात. कशा रीतीने ठरतात पहा ना की चांगले पंचपक्वान्न वाढलेले आहे पण मला काहीतरी व्याधी जडलेली आहे, माझं पोट खराब आहे आणि त्याचा परिणाम माझं मन जे आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जर तृप्त नसेल, स्वस्थ नसेल तर मला ते कितीही चांगले पदार्थ पंचपक्वान्नाचे असतील माझ्यासमोर ठेवलेले तर मला ते खावेसे वाटणार नाही. माझं मन समाधानी त्या वेळेस राहणार नाही. माझं मन हे अस्वस्थच राहील. आणि आणखी काही अशी उदाहरणं पाहायचे झाले तर पहा लक्षात घेण्यासारखे की दशरथ राजाला विषयाचं आता त्या ठिकाणी किती अनुकूलता होती. स्वतः राजे होते, सगळे भोग होते भोगायला, परंतु आपला पुत्र राम हा वनवासात गेला. त्याचं दुःख अंतःकरणामध्ये असल्यामुळे मन हे अस्वस्थ होतं, मन हे बेचैन होतं आणि मन हे बेचैन असल्यामुळे अस्वस्थ असल्यामुळे त्या ठिकाणी सगळे विषयाचे भोग असून सुद्धा ते समाधानाला त्या ठिकाणी कारणीभूत ठरले नाही तर ते असमाधानाला कारणीभूत ठरले. म्हणून मन स्वस्थ असणं, चित्त समाधानी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि
असं जर नसेल तर अनुकूल असलेले भोग सुद्धा त्या ठिकाणी प्रतिकूल ठरायला लागतात आणि लगेच मनुष्याची भूमिका बदलते. कारण चित्ताचं समाधान आमचं टिकून राहू शकत नाही. कारण व्यावहारिक गोष्टीमध्ये कुठल्या व्यक्तीपासून, वस्तूपासून, परिस्थितीपासून, एखाद्या घटनेपासून आम्हाला या ठिकाणी समाधान प्राप्त झालेलं आहे असं वाटतं, पण ते वाटणं कसं असतं तर ते क्षणिक असतं. ते लगेच त्याचं असमाधानामध्ये रूपांतर व्हायला त्या चित्ताचं, ते चित्त असमाधानी व्हायला वेळ लागत नाही. एक गोष्ट सांगतो. एक नावी राजाची हजामत करायला गेला राजवाड्यामध्ये. हजामत करणं सुरू होतं, त्याची दाढी करणं. मग राजाने विचारलं नाव्याला की आपल्या राज्यामध्ये सगळेजण सुखी आहेत की नाही, काय साधारण मनुष्याचं काय उत्पन्न राहतं, त्याच्या गरजा भागतात की नाही, काय जरा नावी बा आम्हाला सांगा तुम्ही. आता तो नावी काम करता करता राजाशी गप्पा मारायचा, राजाही त्याच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या. थोडंसं असे संबंध चांगलेच होते त्यांचे. आता तो नावी नेहमी येत असल्यामुळे मग नाव्याला वाटलं की राजांनी प्रश्न विचारलेला आहे, उत्तर दिलं पाहिजे, थोडी परिस्थिती राज्यातली काय सांगितली पाहिजे. महाराज तो म्हणाला की राजेसाहेब काय सांगावं तुम्हाला, अहो तुमच्या राज्यामध्ये तुमचा इतका सुरळीत कारभार आहे, सगळा इतकी सुरळीत राज्य व्यवस्था आहे की सगळेजण सुखी आहे, पोटा पाण्यापुरतं सगळेजण कमवतात. अहो मनुष्याचं दरडोई उत्पन्न साधारण सामान्यातला सामान्य मनुष्य जो आहे ना, हा 100 रुपये तरी निदान आपल्या राज्यामध्ये कमवतो, त्याच्या गरजा भागतात, चांगली अवस्था आहे सगळी राज्यामध्ये. मग राजाला असं वाटलं की ज्या अर्थी सामान्यातला सामान्य मनुष्य जर 100 रुपये कमावत असेल तर न्हावी सुद्धा हा 100 रुपये तरी निदान यांनी दिवसभरामध्ये कमावले असतील. राजाला असं वाटलं. थोडा न्हावी त्या ठिकाणी बाजूला गेला काही साहित्य आणण्याकरता, पाणी आणण्याकरता वगैरे. तर त्याच वेळेस राजाने जी न्हाव्याची धोपटी होती ती उघडून पाहिली. न्हाव्याची धोपटी उघडून पाहिली आणि राजाला त्यामध्ये 100 रुपयाची नोट दिसली. राजाने काय केलं, न्हावी येण्याच्या आतमध्ये ती 100 रुपयाची नोट जी आहे ती काढून लपवून ठेवली. आता न्हाव्याने आल्यानंतर काम सुरू केलं आणि काही त्या ठिकाणी हत्यार काढण्याकरता, काही साधन काढण्याकरता धोपटी उघडून पाहिली. तर धोपटीमध्ये असलेली 100 रुपयाची नोट त्या ठिकाणी नव्हती, धोपटीमध्ये ती गायब झालेली होती. तो अचंबित झाला, कारण राजाशिवाय आणि स्वतःशिवाय तिथे दुसरं कोणीही नव्हतं की जी नोट धोपटीतून कोणी काढून घेईल म्हणून. मग तो अचंबित झाला. मग राजाने पुन्हा विचारलं त्याला परीक्षा घेण्याच्या दृष्टिकोनातून की न्हावी महाराज खरं सांगा म्हणे, राज्यामध्ये कशी काय परिस्थिती आहे. तर न्हावी म्हणाला आता की महाराज काय सांगावं म्हणे, राज्यामध्ये इतका चोरांचा सुसवाट झालेला आहे की आत्ता ठेवलेली वस्तू सुद्धा काही काळानंतर त्या ठिकाणी तशीच टिकून राहील की नाही याची सुद्धा शाश्वती राज्यामध्ये देता येत नाही. पहा लगेच चित्ताचं अवस्था जी होती त्याची समाधानाची, ती असमाधानामध्ये कशा रीतीने बदलली क्षणार्धामध्ये, हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून त्याला प्रश्न पडला होता की राजा चोरी करू शकत नाही त्यात, आणि त्यांनी उचलली असेल, दुसरं कोणी घेणार नाही या ठिकाणी, पण राजावर आळ कोण घेणार, राजा सरळ मृत्यूदंड देईल आपल्याला. म्हणून त्याचे उद्गार पहा कशा रीतीने लगेच बदलले. म्हणजे जोपर्यंत 100 रुपयाची नोट धोपटीमध्ये होती तोपर्यंत म्हणत होता की राज्यामध्ये सगळा सुकाळ आहे, सगळे लोक सुखी आहे, जरूर पुरतं ते कमावतात आणि स्वस्त चित्ताने खातात. पण तू जेव्हा त्याची 100 रुपयाची नोट दिसेनाशी झाली धोपटीमधली, त्याच वेळेस मात्र त्याची प्रतिक्रिया बदलली. जे समाधानी चित्त होतं ते चित्त असमाधानी व्हायला या ठिकाणी वेळ लागला नाही. म्हणून आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की आपण व्यवहारामध्ये अशाच रीतीने एखाद्या व्यक्तीपासून, एखाद्या वस्तूपासून, परिस्थितीवर त्या ठिकाणी समाधान प्राप्त करण्याकरता अवलंबून राहतो. परंतु आपलं समाधान जे आहे चित्ताचं, हे त्या ठिकाणी ते प्राप्त होऊ शकत नाही. किंबहुना तात्पुरतं सुख आम्हाला अशा विषयांपासून जरी प्राप्त झालं तरी जे समाधान असतं ते तात्पुरतं असतं महाराज.
कारण तुम्ही विचार करून पहा की असा कोणी तृप्ततेचा अनुभव घेतलेला आहे का विषयाच्या भोगानंतर, की त्याला असं वाटतं की आता हा विषयाचा भोगच नको म्हणून. आपण ययाती राजाची कथा भागवतामध्ये ऐकतो की स्वतःचं तारुण्य त्याला कमी पडलं तर त्यांनी मुलाचं आयुष्य घेतलं, इतके भोग भोगले, पण महाराज तृप्तता झाली असं म्हणता येत नाही. सरते शेवटी त्याला ती उपरती झाली, त्यांनी उपदेश ग्रहण केला, वानप्रस्थ स्वीकारला वगैरे, हा भाग सोडून द्या. पण साध्या आपल्या जीवनात आपण पाहतो की ज्या पदार्थाचा विषयाचा आपण उपभोग घेतो तर आपल्याला तृप्तता आहे का? अहो सकाळी चहा घेतला तरी दुपारी एकदा प्यावासा वाटतोच ना आपल्याला. कोणी पाहुणे रावणे आले की असं वाटतं सोबत आणखी एखादा कप मिळाला तर हवाच असतो. तृप्तता होते का आपली? आज चहा घेतला म्हणून आता पुढे मला आयुष्यात चहा पिण्याची या ठिकाणी गरजच राहणार नाही, इच्छा होणार नाही, याची गॅरंटी घेऊ शकतो का आपण? घेऊ नाही शकत. एखाद्याने जेवायला बोलवलं, लाडूचा बेत आहे, एक लाडू वाढला, दुसरा लाडू वाढला, तिसरा लाडू वाढला, 4 लाडू वाढले. मग आता पोटामध्ये जागा नाही, सगळं जेवण झालं, तो म्हणतो अहो 5वा लाडू घ्या. मग आपण म्हणावं की नाही बाबा आता काही मला घेण्याची इच्छा नाही. पण असं वाटतंच त्या ठिकाणी. फारच जर घनिष्ठ संबंध असतील तर आपण गमतीने म्हणूनही देतो की आता काही लाडू तुम्ही वाढू नका बाबा, आता काही पोटामध्ये जागा नाही, फार तर फार 4-5 लाडू मला एखाद्या डब्यामध्ये बांधून द्या, म्हणजे प्रवासामध्ये मला नंतर ते खाता येतील. पण म्हणजे लाडू खाण्याची इच्छा ही आहेच, म्हणजे इतके लाडू खाल्ले तरी जीवाला, अंतःकरणाला, मनाला समाधान प्राप्त झालं असं म्हणता येत नाही. म्हणून आपण व्यवहारामध्ये व्यक्ती, वस्तू, परिस्थिती आणि एखाद्या घटनेपासून समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते समाधान आपल्याला प्राप्त होतंच, ते शाश्वत असतंच, ते टिकून राहणारं असतंच असं म्हणता येत नाही. म्हणून शाश्वत हित आपलं कशामध्ये आहे तर ज्याने आपलं चित्त हे कायम समाधानी राहील, अशा पद्धतीचं चित्ताचं समाधान ज्या पद्धतीने टिकून ठेवता येईल तर तेच खऱ्या अर्थाने आपलं स्वहित आहे. आणि असं समाधान जे आहे खऱ्या अर्थाने जीवनाला परमार्थामध्ये लावल्यानंतर हे प्राप्त होत असतं, ते विचारा अंती प्राप्त होत असतं. म्हणून संतांनी उपदेश केलेला आहे की जेने राहे समाधान तेची देवाचे भजन. किंबहुना तुकाराम महाराज म्हणतात की विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणून विचार केला पाहिजे. कशाचा विचार केला पाहिजे तर आपल्या स्वहिताचा विचार केला पाहिजे. मग आपलं स्वहित कशामध्ये आहे की जेने राहे चित्त समाधान, याच्यामध्ये आपलं स्वहित आहे. म्हणून आपण आपलं स्वहित ओळखलं पाहिजे. कारण हे मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, आपलं आयुष्य चाललेलं आहे. आपल्याला मग शाश्वत समाधान प्राप्त करायचं असेल मग आपण प्रपंचातच ते या पद्धतीने विषयाच्या मागे धावत असते जर शोधत राहिलो आणि तृप्त करायचा प्रयत्न करत राहिलो तर ती तृप्तता जी आहे, नित्य तृप्तता, ही आपल्याला प्राप्त होणार नाही. ती निर्भयता आपल्याला प्राप्त होणार नाही, शाश्वत आनंद आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्याला आपलं हित कळलं पाहिजे, ते जाणून घेतलं पाहिजे. आपुले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान. नाही तर मग काय आयुष्य चाललेलं आहे, आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री गुरुच्या, ध्यानी रहा श्री हरीच्या. पण आपण हे जाणून घेत नाही. आपण काय करतो, संसारामध्येच गुरफटतो, त्या ठिकाणी तिथंच समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या ठिकाणी समाधान काही आपल्याला प्राप्त होत नाही. कारण काय आहे की बहुरंगे माया असे विखुरली. ही मायाच संसाराचा सगळा आभास निर्माण करते ना डोलारा, त्याची ती विखुरलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ती माया जी आहे तर ती आपल्याला आकर्षित करून घेते, आकर्षित करून घेते. आपण तिच्या ओढल्या जातो. आणि मग हे सगळे जे मायेचे घटक आहे, कुठले कुठले, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, हे सगळे कशाचे घटक आहे
तुकाराम महाराज हे सगळे मायेचे घटक आहे. ही मायाच यांच्या रूपाने विखुरलेली आहे. मग का माया त्यांच्या रूपाने विखुरलेली आहे, मग कसं काय? मग त्यांच्यापासून आम्हाला सुख मिळतं की नाही? मिळतं ना. आम्हाला धन प्राप्त झाल्यानंतर सुख मिळतं, पुत्र प्राप्ती झाल्यानंतर सुख मिळतं, आम्हाला आमच्या पत्नीपासनं सुख मिळतं, घरदार बांधल्यानंतर आम्हाला सुख मिळतं. मग तुम्ही महाराज म्हणता की मग ही बहुरंगी माया असे विखुरली आणि हे धन दारा पुत्र हे सगळे मायेचे हा सगळा आविष्कार आहे आणि यांच्यापासून समाधान प्राप्त होत नाही असं कसं म्हणतात? तर ते सुख प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं, त्याला समाधान तर खरं म्हणताच येत नाही. त्याला त्या ठिकाणी आपल्याला तात्कालिक सुख म्हणता येईल, क्षणिक सुख म्हणता येईल. अशा पद्धतीचं ते सुख असतं. नाही तर तपासून पहा, फार पैसा आपल्याला मिळाला, पैसा मिळाल्यानंतर आपण तो दागिने केले, त्याचे सोन्याची चेन केली. आता ती सोन्याची चेन केली तेव्हा किती आनंद झाला, परंतु ती सोन्याची चेन जर कोणी झटका मारून तोडून आणि अशा पद्धतीने पळून नेली तर मग जी सोन्याची चेन घातल्यानंतर मला अतिशय आनंद झाला होता, विकत घेतल्यानंतर ती मिरवावंसं वाटत होतं, 10 लोकांना दाखवावीशी वाटत होती, तीच जेव्हा चेन सोन्याची चोरल्या गेली त्यावेळेस ती माझ्या दुःखाला कारणीभूत ठरली. मग तो जो आनंद होता, जे काही सुख प्राप्त झालेलं होतं महाराज, थोडंफार काही समाधान माझ्या चित्ताला झालेलं आहे ते दागिना घेतल्यानंतर असं मला वाटत होतं, तर ते कायम टिकणार आहे का? याचं चिंतन आपण केलेलं आहे का? तर नाही, ते टिकणारं नाही आहे. आता अशाच पद्धतीने व्यक्ती जर माझ्याशी एखादी व्यक्ती अनुकूल वागत असेल तर मला सुख होईल, पण ती प्रतिकूल वागायला लागली तर ती माझ्या दुःखाला कारणीभूत ठरेल. अशा रीतीने व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना या रूपाने ही सगळी बहुरंगी माया, दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगत आहे की बहुरंगी माया असे विखुरली. मग कुंठितची झाली होता बरी, मग ती काय कुंठित करून टाकायला पाहिजे, त्या ठिकाणी तिचा बाध करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये राहायचं पण त्याच्यामध्ये गुंतून पडायचं नाही. अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया या सगळ्या माईक जगताच्या बाबतीतल्या ज्या काही अंतःकरणात निर्माण होतात त्या आपण थांबवायला पाहिजे. माझं हवे नको पण हे सगळं गेलं पाहिजे. म्हणून मग त्याच्याकरता ही बहुरंगी माया असे विखुरली. ही माया धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून यांच्या माध्यमातून पसरलेली आहे ना, तर मग ही माया कशी आहे? तर ती महाराज मिथ्या आहे. तिचं स्वरूप कसं आहे? तर ती मिथ्या आहे. ती कसं आहे? शास्त्र सांगतं सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, की अनिर्वचनीय ख्याती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. अशा रीतीने ख्याती म्हणजे ज्ञान, की रज्जूवरती जर आपल्याला सर्प भासत असेल तर जे काही ज्ञान होत आहे त्याची संगती कशा रीतीने लावायची, त्याची जी उपपत्ती आहे, म्हणजे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते सांगण्याकरता जी उपपत्ती मांडलेली आहे त्याला ख्याती असं म्हटलं जातं. मग आता त्याच्याकरता वेगवेगळ्या जणांनी वेगवेगळे मतं मांडले, मग ते वेगवेगळे ख्याती त्या ठिकाणी सांगितल्या शास्त्रकांनी. सत्ख्याती असेल, असत ख्याती असेल, विपरीत ख्याती असेल, अन्यथा ख्याती असेल, वेगवेगळ्या शास्त्रकारांनी वेगवेगळ्या ख्याती आणि त्याचे उपपत्त्या मांडलेल्या आहे. परंतु वेदांत्यांनी जी उपपत्ती मांडलेली आहे, जी ख्याती सांगितली ती अनिर्वचनीय सांगितलेली आहे, की रज्जूवर भासणारा सर्प जो आहे हा त्या ठिकाणी सत्य मानावा तर तो विजेरीचा त्या ठिकाणी प्रकाश टाकल्यानंतर मला अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर ती दोरी आहे हे माहीत पडल्यानंतर तो निवृत्त होणार आहे. बरं, त्याला खोटं म्हणावं तर त्याच्यावर पाय पडल्यानंतर तो मला दंश करेल की काय? जोपर्यंत अज्ञान कायम आहे तोपर्यंत ही भावना आहे भयाची महाराज. आणि त्याच्यामुळे दोरीवरचा सर्प कोणाला दिसला त्या ठिकाणी भास झाला, आपण भास म्हणूया, तर महाराज माणसाला काही आनंद होत नाही महाराज, सुख होत नाही. त्याला भयाची निर्मिती अंतःकरणामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. त्याला काय गुदगुल्या होतात का काय? सुख होतं का काय? तो महाराज भयाने ग्रस्त होतो. भलेही तो नंतर जे अज्ञान त्याचं दूर झाल्यानंतर त्यालाही लक्षात येईल की हा साप नसून दोरी आहे, ही गोष्ट वेगळी आहे. पण
दोरीवर सर्प का भासतोय याची संगती लावण्याकरता वेदांतांनी अनिर्वचनीय ख्याती सांगितलेली आहे. कारण दोरीवरचा सर्प हा सत्य मानावा तर ज्ञान झाल्यानंतर अधिष्ठानाचं त्या दोरीचं तो निवृत्त होणार आहे, तो खोटा ठरणार आहे. परंतु त्याला जर मिथ्या म्हणावं, त्याला जर खोटं ठरवावं तर तो दिसल्यानंतर त्या ठिकाणी भय वाटल्याशिवाय राहत नाही, भयाने गाळण उडाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला सच्च्या लक्षणाशी जोडता येत नाही आणि असच्च्या लक्षणाशी सुद्धा जोडता येत नाही. अगदी त्या पद्धतीने ही ब्रह्माच्या अधिष्ठानावर भासणारी माया जी आहे ही सतासत विलक्षण आणि अनिर्वचनीय अशा पद्धतीची आहे. कारण जोपर्यंत अविद्या जीवाच्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत हे माईक जग मनुष्याला सत्य वाटतं देहासकट, आणि जेव्हा आत्मरूप अधिष्ठानाचं परब्रह्माचं अधिष्ठानाचं ज्ञान अपरोक्ष अनुभूती त्याला होते तेव्हा त्याला लक्षात येतं की ही जी माया भासत होती ही काही सत्य नाही. अशा पद्धतीने सतासत विलक्षण असलेली ही माया ही काय करत असते तर या जीवाला बंधनामध्ये पाडत असते. आणि बंधनात पाडत असल्यामुळे जोपर्यंत हिला आपण बाधित करत नाही, हिचं स्वरूप लक्षात घेऊन स्वतःला मुक्त करून घेत नाही, बंधनातून तिच्या सोडवून घेत नाही, तोपर्यंत आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. बहुरंगी माया असे विखुरली कुंठितची झाली होता बरी. आणि अशा रीतीने ही काय करते महाराज माया, तर ही देवाची माया जी अनित्य आहे, अशुची आहे, दुःखरूप असलेली आहे, तर ही काय करते की सगळे पदार्थ जे आहे जगतातले हे नित्य आहे, शुची आहेत, सुखरूप आहेत, अशा पद्धतीचं भ्रम निर्माण करते, भासवण्याचा प्रयत्न करते. पहा ना तुम्ही, हा देह अनित्य आहे, टिकणारा आहे का? पण इतकं आपण त्या स्मशानात एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याला पोहोचून येतो, त्याच्यावर अंत्यसंस्कार करून येतो, तात्पुरतं आपल्याला वाटतं, स्मशान वैराग्य निर्माण होतं की नाही बाबा या जगामध्ये काही खरं नाही आहे काय असं. घरी येत नाही, आंघोळ करत नाही, तर आपल्याला भूक लागते, जेवायला बसतात सगळे नातेवाईक मंडळी, ते जो मनुष्य मेलेला आहे त्याचे, मग म्हणतात नाही 2 घास खाऊन घ्या बापा, असं काय करता, आपल्याला जगणं आहे आता, तो व्यक्ती गेला, समजूत काढतात, मग बसतात, बेसन पोळ्या जेवायला लागतात. हळूच एक जण म्हणतो अरे थोडंसं बेसनावरती जरा पिठल्यावरती तेल घेऊन ये बरं. एक जण म्हणतो अरे बाबा थोडंसं लोणचं असेल तर घेऊन ये बरं. दुसरा म्हणतो आणखी अरे थोडासा कांदा, काही टमाटे वगैरे तोंडी लावायला असतील तर घेऊन ये बरं. म्हणजे ते तेवढ्यापुरतं वाटत होतं ना, आता हळूहळू लागले पुन्हा गुंतायला. म्हणजे मनुष्याला तर असं वाटतं की मी कधी मरणारच नाही. दुसऱ्याचं मरण पाहून सुद्धा मनुष्याला असं वाटतं की आपल्याला मरण येणार नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं महाभारतामध्ये युधिष्ठिराने त्या यक्षराजाला सांगितलं होतं प्रश्न विचारल्यानंतर. म्हणून वास्तविक पाहता हे सगळं जग, त्यातले पदार्थ आपणासकट, देहासकट आपल्या, हे सगळे अनित्य आहेत, अशुची आहेत. पण आपल्याला ते कसं वाटते की ते आहे शुची आहे. शुची आहे म्हणजे कसे आहे, पवित्र आहे असं वाटते आपल्याला. आपला देह काय फार चांगला आहे का? आंघोळ पांघोळ करतो, साबण लावतो, मारे घासून काढतो, आपले स्प्रे अत्तर वापरतो, चांगली पावडर वापरतो म्हणून सुगंध येतो या, नाही तर 2 दिवस आंघोळ करू नका देऊ. असा महाराज घाम सुटतो ना, असा काही दुर्गंध येतो की लोक म्हणतात महाराज तुम्ही प्रवचन करायचं तर लांबूनच करावा, आम्ही काही तुमच्या मागे टाळ घेऊन उभं राहत नाही. इतका अशुची आहे हा देह, फार अशुची. याच्या इतका अपवित्र नाही अपवित्र शरीर आहे. शरीर दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीशी थार, आणि नाही अपवित्र शरीर आहे. याच्या इतकं अपवित्र काही नाही. बाजारात असे ठेवलेले त्या गुलाबजाम असतात त्या दुकानामध्ये खवय्याच्या, किती चांगले दिसतात महाराज, डेकोरेशन करून ठेवलेले. आणि ते गुलाबजाम तुम्ही घरी घेऊन या, अर्धा किलो, पाव किलो, आणि ते पोटात जाऊ द्या बरं, त्याची अवस्था काय होते 2-4 तासानंतर. राहतात का ते तसे? राहत नाही महाराज. या देहाचं इतकं अपवित्रपण आहे की याच्या सानिध्यात आलेली गोष्टी अपवित्र झाल्याशिवाय राहत नाही. पण इतका देह अपवित्र असताना, अशुची असताना, ही माया काय करते की तोच पवित्र आहे, तोच शाश्वत आहे आणि तोच मी आहे असा भ्रम जीवाच्या ठिकाणी निर्माण करते. म्हणजे बहुरंगे माया असे विखुरली
कुंठितची झाली होता बरी. महाराज म्हणतात की बापा, अरे हे जे भ्रम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे बुद्धीच्या ठिकाणी, हा थांबवणं, बुद्धीवर झालेलं हे मायेचं आक्रमण थांबवणं, यातच आपलं खऱ्या अर्थाने हित आहे. म्हणून आपल्याला जर स्वहित करायचं असेल तर काय केलं पाहिजे? जेणे राहे चित्त समाधान. माया काय आहे, जगत काय आहे, देह काय आहे, ईश्वर काय आहे, परब्रह्म काय आहे, भगवंताचं स्वरूप काय आहे, माझं स्वरूप काय आहे, माझा भगवंताचा संबंध काय आहे, निदान अनिर्वचनीय ख्याती काय आहे की जेणेकरून मला मायेचं स्वरूप लक्षात येईल. हा सगळा शास्त्र विचार गुरुमुखातून, अधिकारी व्यक्तींच्या मुखातून समजून घेणं, शास्त्राभ्यासाद्वारे, ग्रंथाभ्यासाद्वारे, संत वाङ्मयाच्या अवलोकनाद्वारे समजून घेणं माझं गरजेचं आहे. मला हे याची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्याच्याशिवाय मला माझं स्वहित कळणार नाही. आणि जोपर्यंत माझं स्वहित मला कळणार नाही तोपर्यंत माझं चित्त समाधानी राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात की आपुले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान. अशा परिस्थितीमध्ये आपलं समाधान आपल्याला टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे. मग त्याच्याकरता आपण पूजा अर्चा करतो, नाही, तीर्थयात्रेला जातो की आपल्याला असं वाटतं की तिथं गेल्यानंतर चित्ताला समाधान प्राप्त होईल, देवपूजा केल्यानंतर समाधान आपल्याला प्राप्त होईल. आता देवपूजेने तीर्थयात्रा करू नये अशातला भाग नाही. केल्याने ते समाधान प्राप्त होतं का? तर ते होऊ शकतं, पण आपला तितका शुद्ध भाव नसल्यामुळे आपल्याला देवपूजेच्या वेळेस समाधान प्राप्त होतच असं मात्र नाही. कारण आपली भावना अशी असते की मी देवपूजा करतो, हा भाव असतो. आता इथे मी देवपूजा करतो म्हणजे देव वेगळा, करणारा मी वेगळा, बरोबर आहे. आणि मी देवपूजा करतो म्हणजे मी देवाला भरजरी वस्त्र आणतो, मी देवाला सुगंधित फुलं आणतो, मी देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य देतो. म्हणजे या ठिकाणी मी देतो, मी हे करतो, मी देवाला स्नान घालतो, मी अत्तर लावतो, मी धुपारती करतो, मी फुलं चढवतो, मी पंचपक्वान्नाचा नैवेद्य देतो. मी या ठिकाणी अहंकार आहेच ना मनुष्याचा, मी कुठे गेला अजून? जोपर्यंत या ठिकाणी अशी भावना आहे की मी देतो. आता वास्तविक पाहता मी देणारा कोण आहे देवाला? वास्तविक आता भगवंतांनी म्हटलेलं आहे की येरते पत्र पुष्प फळ हे भजावया मीस केवळ. हे केवळ काय? मला माझं भजन करण्याकरता, माझी सेवा करण्याकरता, पूजा करण्याकरता केवळ निमित्त आहे. नाही तर आम्ही केलेलं आहे का निर्माण? होय, जल त्यांनीच निर्माण केलेलं आहे, बरोबर आहे ना. हे फुलं त्याच्या सृष्टीतले आहे, त्याच त्याला काय अर्पण करायचं. आपण नेहमी परापूजा म्हणतो, सगळे ते स्तोत्र म्हणतो, त्याच्यामध्ये सगळं हे वर्णन आलेलंच आहे की नाही का. स्वच्छ जो तया म्हणजे काय सगळं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आता सगळे कडवे मला आठवणार नाही त्याच्यामध्ये, पण तोच भाव अर्पण केलेला आहे की तूच फुलं निर्माण केलेले, तुला काय द्यावे? तू इतका शुद्ध आहे की तुला काय आचमन करायला आम्ही पाणी द्यावं? तुला काय प्रदक्षिणा मारावी की कारण तू इतका निरपेक्ष व्यापक आहे, तू साक्षात विभू आहे. अशा पद्धतीचा भाव परापूजेच्या माध्यमातून प्रगट झालेला आहे. आपण ते नेहमी म्हणत असतो. मग इथे मी करतो हा अहंकार ठेवून जर आपण पूजा करत असू तर आपला पूजा करतानाचा भाव हा शुद्ध आहे असं म्हणता येत नाही. केवळ यांत्रिकतेने आणि सकामतेने करून टाकायची, एकदा आटपून घ्यायची म्हणून आपण पूजा करत असतो. आणि त्याच्यामुळे ती पूजा जी आहे ही सेवाभावी वृत्तीने आणि तन्मयतेने होत नसल्याचा परिणाम म्हणून आपल्याला त्या पूजेच्या माध्यमातून समाधान प्राप्त होईल की नाही हे सांगता येत नाही. कारण खरी पूजा तुकाराम महाराज म्हणतात, पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारे भाव विश्वंभरी समर्पावा. षोडशोपचाराची गरज आहेच का? तर ती आहेच असं नाही आहे. मनामध्ये भाव असणं महत्वाचं आहे. आपण पाहतो पंढरपूरला जातो, तिथे ते पुजारी असतात, त्यांचं लक्ष काय असतं? एखादा श्रीमंत भक्त कधी येतो, मोठी दक्षिणा मला देतो का? त्यांचं लक्ष सगळं पैशाकडे असतं. आणि एखादा वारकरी हजारो किलोमीटर चालून येतो, मंदिराच्या देवळाचं ठिकाणी कळसाचं दर्शन घेतो, त्याला मनामध्ये समाधान प्राप्त होतं.
कारण तो पुजारी जो आहे तो गाभाऱ्यात विठ्ठलाच्या जवळ असून सुद्धा तो हजारो जन्म दूर आहे विठ्ठलापासून, कारण त्याचं लक्ष विठ्ठलाकडे नाही आहे, विठ्ठलाच्या पूजेमध्ये नाही आहे. मला अर्थार्जन कसं काय होईल भक्त मंडळीकडून याच्यामध्ये आहे. पण वारकरी हजारो किलोमीटर दूर आहे, पण तो पांडुरंगाचं मनोमन त्या ठिकाणी पूजा करतोय की नाही बा पांडुरंगा मी यावर्षी वारीला येऊ चुकलो नाही, तुला इथून नमस्कार करतो. तर त्याच्या हृदयामध्ये पांडुरंग आहे. दूरस्थोपी समीप यदि हृदय स्थित, की दूर असलेल्या व्यक्तीला सुद्धा तो पांडुरंग जवळ आहे जर त्याच्या हृदयात स्थित असेल तर. आणि समीपस्थोपी दूर यदि हृदय न स्थित, हृदयामध्ये स्थित नसल तर त्याच्या गाभाऱ्यामध्ये 24 तास राहणाऱ्याला सुद्धा तो हजारो जन्म लाखो जन्म दूर आहे महाराज. कारण भाव जो आहे ना हा महत्वाचा आहे. कशाचा भाव? कापसाचा सोयाबीनचा भाव नाही, तर कोणता भाव? अंतःकरणातला भाव, भगवंताविषयीचे त्याच्याविषयीची शुद्ध भावना जी आहे ती अंतःकरणामध्ये शुद्ध ज्याचा भाव झाला, देव दुरी नाही, त्याला महाराज हा भाव जो आहे अंतःकरणात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून असा विश्वंभरी भाव ज्यांनी समर्पित केलेला आहे त्यांनी मग पूजेसाठी साहित्य आणलं काय? नाही आणलं काय? केवळ मौन धारण करून केवळ त्यांनी अर्घपाद्य विश्वंभराला जर अर्पण केले ना तरी ती पूजा त्या देवाला पावल्याशिवाय राहत नाही. आणि अशा पद्धतीने महाराज शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे गेला फिटोनिया भेद मग होतो देव मनाचाची, की एकदा अंतःकरणामधला भेद हा जर नाहीसा झाला तर या ठिकाणी आपलं मनच काय आहे तर आपल्याला भगवत स्वरूप करून टाकतं, आत्मस्वरूपाशी एकरूप करून टाकतं. कारण शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष योहो, की मनच काय करतं? मनुष्याला बंधनात टाकतं आणि हे मनच मनुष्याला मुक्त करतं. फक्त आता सगळं काय आहे की आता या मनाने कशा रीतीने आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा हे महत्वाचं आहे. कारण सगळी साधना जी आहे ही मनाच्या भोवतीच त्या ठिकाणी गुंफलेली आहे. म्हणून मनाला उपदेश प्रामुख्याने आहे. पण समर्थांनी मनाला उपदेश केलेला आहे 205 श्लोकांच्या माध्यमातून. सगळं जे आहे शेवटी कारण मनच हे बंधनाला कारणीभूत आहे, मनच मोक्षाला कारणीभूत आहे. म्हणून मनातला भेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही, महाराज भगवंताचं दर्शन नाही. आणि एकदा का मनातला अंतःकरणातला भेद नाहीसा झाला तर मग होतो देव मनाचाची, तुकाराम महाराज म्हणतात. आता भेद कशा पद्धतीचा आहे? स्वगत भेद आहे, सजातीय भेद आहे, विजातीय भेद आहे. भेदाचे लक्षण काय याचा सगळा विचार जो आहे माझा पुढचा एक आणखी जो अभंग आहे ना चिंतनाचा त्याच्यामध्ये आपला हा सगळा विचार जो आहे हा शास्त्र शुद्ध पद्धतीने आपण करणार आहोत. पण तात्पुरतं मन हे कसं बंधनाला कारणीभूत ठरतं तेच कसं मोक्षाला कारणीभूत ठरतं हा विचार या ठिकाणी आपण करूया. आणि प्रवचनाची वेळ ही आटपत आलेली आहे तर त्या पद्धतीने आपण हे चिंतन जे आहे तर हे पाहण्याचा प्रयत्न करूया. कारण द्वैताला कवटाळून बसलेलं आहे मन. तर द्वैत म्हणजे दोन, मग या ठिकाणी भेद निर्माण झाला की मी वेगळा आणि देव वेगळा, अशा पद्धतीचा भेद निर्माण झालेला असल्यामुळे सातत्याने द्वैताला हे कवटाळून बसलेलं आहे मन. आणि द्वैताला कवटाळून बसलेलं असल्यामुळे ते मन जे आहे हे भगवंताच्या पायी स्थिर होण्याच्या ऐवजी ते कुठं स्थिर होतं, कुठं वळतं, तर ते सगळं चंचल मन जे आहे हे आमचं लोकांमध्ये गुंतं, हे आमचं पैशामध्ये गुंततं. हे जे मन आहे ना तर हे सगळं या ठिकाणी मुलाबाळांमध्ये गुंततं, हे संसारामध्ये गुंततं. मग अशा पद्धतीने हे सगळीकडे गुंततं मन, परंतु भगवंताच्या चरणी मात्र स्थिर होतं नाही. मग अशा रीतीने द्वैताला कवटाळून बसलेलं हे जे मन आहे ना तुकाराम महाराज म्हणतात की हेच खऱ्या अर्थाने भांडवल आहे. कशाचं भांडवल आहे? हेच खरं मोक्षाचं भांडवल आहे. अरे बाबा हे मन दुनियेत गुंतून जरी राहील आणि
तू म्हणशील की ते देवाच्याही चिंतनामध्ये गुंतलं पाहिजे, संसाराच्याही चिंतनामध्ये गुंतलं पाहिजे, तर एका वेळेस हे शक्य नाही. संसाराच्या चिंतनामध्ये गुंतलेलं असताना ते देवाचं चिंतन कसं काय होईल? मग एक मनात मध्ये कधीही एकाच गोष्टीचं चिंतन होईल ना, एक तर देवाचं होईल, नाही तर संसाराचं होईल. पण असं होत, पण असं आपल्याला वाटतं की देवाचं चिंतन झालं पाहिजे, स्वरूपाचं चिंतन झालं पाहिजे. पण देवामध्ये मन गुंतवलेलं असं दाखवतो. पूजा करताना, आरती करताना, भजन म्हणताना बापा 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 असं काही ॲक्शन, असं काही हातवारे करणं, अशा पद्धतीने डोळे लावून घेणं. पण विचार असतात की संसाराचे, आणि त्याच्यामुळे ते कसं होतं, सगळं सोंग वठवल्यासारखं होतं. मग असं सोंग वठवल्यासारखं मन भगवंताच्या चरणाशी गुंतलेले असं दाखवायचं, आणि ते गुंतलेलं असतं संसारामध्ये. अशा पद्धतीने द्वैताला आम्ही कवटाळून बसलेलो असलो तर आमचं चित्त हे समाधानी राहणार नाही, आमचं मन हे प्रसन्न होऊ शकणार नाही. म्हणून हे मन ज्या ताकदीने मनुष्याला मोहामध्ये गुंतवून ठेवतं, बंधनात बांधून ठेवतं मायेच्या, तेच मन काय करतं, या मायामोहातून साधनेच्या ताकदीवरती हे सुटून भगवत चरणाशी स्थिर होऊ शकतं, आम्हाला आत्मस्वरूपापर्यंत नेऊ शकतं. आणि म्हणून आम्हाला हा भेद जो आहे ना हा घालवायचा आहे, द्वैत जे आहे ना ते घालवायचं आहे. हा भेदलयाला जाऊ, जगाचा भेदलयाला जाऊ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. कारण ही माया बंधनात टाकणारी आहे, ही द्वैताला कवटाळायला लावणारी आहे अंतःकरणाला, या जीवाला. पण बंधन कोणतंही महाराज मनुष्याला जे आहे हे समाधान देऊ शकत नाही. विचार करा, फार मोठा लोखंडाचा पिंजरा बनवला, लोखंडाच्या पिंजऱ्यात कोंडलं, सुख आहे का? सुख नाही. मग त्यांनी म्हटलं कोंडणारे की नाही बाबा, तुला लोखंडाच्या पिंजऱ्यात करमत नाही का? थांब, तुझ्यासाठी चांदीचा पिंजरा बनवतो, तुझ्यासाठी सोन्याचा पिंजरा बनवतो. महाराज सोन्याचा पिंजरा बनवला काय, चांदीचा, आणि बंधनात राहायचे, त्यात जर कोंडून पडायची वेळ आली तर कोणाला ते बंधन आवडणार आहे? अशा पद्धतीचं हे मायेचं बंधन, कारण बहुरंगे माया असे विखुरली, ही आम्हाला भ्रमित करते आहे ही माया, आणि त्या बंधनामध्ये आम्ही अडकून पडलेलो आहे. हे सोन्याच्या पिंजऱ्यातलं बंधन आहे. आपल्याला वाटतं मी संसारात सुखी आहे, मला काय कमी आहे, पेन्शन भेटते मला, माझा पुण्यात फ्लॅट आहे, बंगलोरला फ्लॅट आहे, माझे पोरं उच्च पदावर आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, आणि मला काय सत्संगाची गरज आहे, मला काय शास्त्र विचाराची, मला काय गुरुसेवेची गरज आहे. असा विचार करणारे माणसं भ्रम आहे हा. हे काही कायम टिकणारे परिस्थिती अशातला भाग नाही. एखादा येऊ द्या हार्ट अटॅकचा झटका, डॉक्टर म्हणतात की नाही लवकर न्यावं लागते यांना आता औरंगाबादला जाईस तर बुलढाण्यावरून तर 3 तास, कसं माझा जीव वाचतो, काय होतं काय नाही, राम करायला लागतो मनुष्य. ते काय हे अहंकाराने असं मायेच्या बंधनामध्ये ने खरं समजणं, हे काय मनाचं समाधान टिकवणार आहे काय? मनाचं समाधान टिकवणाऱ्या नाही आहेत या गोष्टी. म्हणून ही जी माया ही कुंठितची झाली बरी, हिचं बाध केला पाहिजे, हिच्याकडून स्वतः सोडवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हे द्वैताला, या सगळ्या हा भ्रम मी जीव, हा भ्रमद्वैत पसारा, हा सगळ्या द्वैत पसाऱ्यालाही मन कवटाळून बसलेलं आहे. सगळ्यातून मन काढून घेतलं पाहिजे. आता उठावेसे मना, ते स्थिर केलं पाहिजे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखली. अशी जेव्हा अद्वैताची अवस्था येईल, ते मन भगवत चरणापाशी, सद्गुरूंच्या चरणापाशी स्थिर होईल, तेव्हा पायी स्थिरावले मन, जेव्हा ते स्थिरावेल मन, त्यावेळेस आपल्याला समाधान प्राप्त होईल. झाले समाधान तुमचे देखिल्या चरण. असं समाधान जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. कशा रीतीने प्राप्त होतं? संतांनी उपदेश केलेला आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रपंचातल्या प्रगती करता, काय ऐहिकातलं वैभव मिळवण्याकरता जे प्रयत्न करायचे ते करायचे प्रामाणिकपणाने, धर्माज्ञा पाळून. परंतु ते केल्यानंतरही जे मला प्राप्त होईल त्या परिस्थितीमध्ये मी माझं समाधान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न आपण जर केला तर आपल्याला आपल्या अंतःकरणाचं समाधान प्राप्त करून ठेवता येऊ शकतं. म्हणजे दत्ता काका होते बुलढाण्याला, होऊन गेलेले, समर्थ संप्रदाय रामदासी विचाराचे.
गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, तर त्यांनी उदाहरण सांगितलं होतं एकदा बोलता बोलता की आपल्या मनाचं समाधान कसं टिकून ठेवायचं. एकाने प्रश्न विचारला, फार सोपं आहे म्हणाले. आपण बसमध्ये प्रवास करतो. बसमध्ये प्रवास करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की मला खिडकीजवळची जागा जर मिळाली तर मी समाधानी आहे, नाही का. खिडकीजवळची जागा जर मला मिळाली तर मला कसं आहे तर समाधान वाटेल, सुख वाटेल. मग का खिडकीजवळची जागा जर नाही मिळाली आम्हाला, जर एकदम बसच्या मागच्या सीटवर जागा मिळाली, मग बसमध्ये धक्के बसायला लागले, मग धक्के बसायला लागल्यानंतर महाराज समाधान आहे का तिथे म्हणता येईल का? हो, समाधानच आहे. कारण मला मागे बसल्यानंतर धक्के बसतात, मी खाल्लेला आपोआप पचतं, नाही का. मला थोडा ॲडव्हेंचर एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव येतो, समाधानच आहे त्याच्यामध्ये. आता आपण त्या याच्यामध्ये जातो डिझनी क्लबमध्ये वगैरे, कशामध्ये त्या वॉटर पार्कमध्ये, त्याच्यात असे धक्के देणारे वेगवेगळे त्या खेळणे बसवलेले असतात, तिथे पैसे देऊन तो अनुभव घेतो. इथे तर आपल्याला बसमध्ये तेवढ्या कमी तिकिटामध्येच तो अनुभव येतो धक्के घेण्याचा, समाधानच आहे. मग मला मध्ये जागा मिळाली, मग खिडकीजवळ नाही मिळाली, समाधान आहे महाराज. कारण एका बाजूनी कोणीतरी बसलेलं आहे, दुसऱ्या बाजूनी कोणीतरी बसलेलं आहे, मी मध्ये सेफ आहे, माझं काही पाकिट चोरीला जाण्याची वगैरे त्या ठिकाणी शक्यता नाही, मला समाधानच आहे. मला खिडकीजवळची जागा मिळाली, समाधानच आहे. कारण थंड वारा मला मिळतो, खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहायला मिळतं, खिडकीजवळ जागा मिळाली, समाधान आहे. कोपऱ्यावरची जागा मिळाली मला, समाधानच आहे. मध्ये बसलं तर हात पाय हलवता येत नाही, हात इकडून दाबतो, हा इकडून दाबतो, पाय सगळे त्या ठिकाणी अखडतात. बाजूला बसलेलं असलं, कोपऱ्याची जागा मिळाली तर पाय थोडेफार हलवायला चान्स असतो, थोडी लांब करायला, समाधानच आहे. तुम्ही म्हणाल महाराज जर बसमध्ये जागाच मिळाली नाही आणि उभं राहायचंच जर काम मिळालं तर आपण 2 रुपयाचं वर्तमानपत्र विकत घेत नाही, विचार करतो. मग वर उभं राहून बसमध्ये खाली बसलेल्यांचं कोणाचं देशोन्नती आहे, कोणी तरुण भारत वाचतं, कोणी लोकसत्ता वाचतं, लोकांचे पेपर उभ्या उभ्या त्या पेपरमधल्या हेडलाईन मला फुकट वाचायला मिळतं, समाधानच आहे. म्हणजे कशा रीतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं समाधान कसं टिकून ठेवायचं हे आपल्या हाती आहे, अशा पद्धतीने दत्ता काकांनी सांगितलेलं होतं. महाराजांना तेच सांगायचं आहे की हे मन द्वैताला कवटाळून बसत असेल, संसारात गुंतत असेल आणि समाधान जर पुत्र धन दारा, पुत्र धन व्यक्ती वस्तू परिस्थिती घटना यांच्यामध्ये शोधत असेल तर हे कितीही त्याच्यामध्ये गुंतलं संसारामध्ये, यांच्यात समाधान शोधण्याचा प्रयत्न केला तर अखंड समाधान आपल्याला काही ते प्राप्त होणार नाही. अखंड समाधान हे भगवंताच्या चरणाशी आहे, सद्गुरूंच्या चरणाशी आहे, ते परमार्थामध्येच आहे. म्हणून परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, ते समाधान आपण अशा रीतीने प्राप्त करून घेऊ शकतो. आणि त्याकरता अशा पद्धतीने आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी वृत्ती कशी ठेवायची हा संतांचा उपदेश आपण जर ग्रहण केला तर आपल्याही चित्ताचं समाधान आपण कायम टिकवून ठेवू शकू. असं चित्ताचं समाधान असावे, एकाग्र स्वस्थ चित्त मन उल्हासे करुनी स्मरण जीवी, अशा पद्धतीचं हे आपलं चित्त व्हावं. समाधानाची अवस्था, शाश्वत समाधानाची, अखंड समाधानाची अवस्था आपल्याला या पारमार्थिक साधनेच्या माध्यमातून प्राप्त व्हावी, अशी डॉक्टर काकांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आयोजकांनी, ब्रह्मपुरीच्या या सगळ्या चातुर्मास उत्सव समिती, विशेषतः सविताताईंनी हा अभंग देऊन चिंतनाची संधी मला इथं प्राप्त करून दिली, त्याबद्दल सगळ्यांचे मी आणि मनोमन आभार मानतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. आणि हे जे प्रवचन पुष्प आहे हे माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचे प्रवचनकार हरिभक्तिपरायण प्राध्यापक अभिजित महाराज देशमुख यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून हा अभंग आपल्याला अतिशय सोप्या, साध्या, सरळ शब्दामध्ये समजावून दिला व आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला. म्हणून मी त्यांचे संपूर्ण चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरीच्या वतीने
आभार मानतो. तसेच सर्व श्रोतागण ज्यांनी हे प्रवचन ऐकलं त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो व त्यांनी पुढेही असाच प्रतिसाद द्यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ.